त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। अगदी मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय, सामान्य परिस्थिती हवी असं कोर्टानं सांगितलेलं आहे। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय असं कोर्ट म्हणतंय। तर मराठा आंदोलनावरती सध्या जी सुनावणी सुरू आहे त्यामधून महत्त्वाचे अपडेट्स आपण बघतोय। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय असं कोर्टानं सांगितलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊया अजितकडे। अजित, कोर्टानं महत्त्वाची सूचना केलेली आहे। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय, परिस्थिती सामान्य हवी असं कोर्टानं सांगितलंय। याचबरोबर न्यायालयाने हे देखील म्हटलेलं आहे की जर तुम्हाला कारवाई करता येत नसेल तर आम्ही कारवाईचे आदेश देऊ आणि काय कारवाईचे आदेश द्यायचे हे आम्हाला चांगलं माहिती आहे। त्या पार्श्वभूमीवरती 3 वाजेपर्यंत जर मुंबई पूर्ण तुम्ही रिकामी केली नाही आणि तसं ॲफिडेव्हिट सादर जर केलं नाही तर कारवाई करण्याचे आम्ही आदेश देऊ। म्हणजे एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन किंवा यांचं उपोषण जे मुंबईत सुरू आहे हे 3 वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांना, सरकारला तिथून त्यांना उठवून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करावं लागेल, हेच आदेश जे आहेत ते न्यायालयाने दिलेले आहेत। यामुळे आता पुढे करायचं काय आणि जरांगे पाटील काय नेमकी भूमिका घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये। अमित, निश्चित। अजित, इथून पुढे आता काय घडामोडी घडू शकतात? कारण गरज पडली तर आम्ही स्वतः जाऊन तपासू असं कोर्टानं सांगितलंय। पुढे घडामोडी ज्या अमित घडण्याची शक्यता आहे ती म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आदेशानंतर जरांगे पाटील हे काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। कारण का कालच्या न्यायालयाच्या आदेशानंतर देखील त्यांनी भूमिका मांडली होती की काही झालं तरी मी मुंबई सोडणार नाही आणि मुंबई जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही या मुंबईच्या बाहेर पडणार नाही, अशा रीतीनं त्यांनी मुंबईच्या या सगळ्या जे आदेश आहेत त्या कोर्टाचे आदेश, त्या आदेशानंतर देखील त्यांनी ही त्यांची भूमिका मांडली होती। पण आता कोर्टाने अत्यंत कठोर भाषेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही म्हणजे सतीश माने शिंदे हे मराठा आंदोलकांचे वकील आहेत, त्याच पद्धतीनं सरकारी पक्ष या दोघांना देखील सांगितलेलं की ताबडतोब आझाद मैदानाने मुंबई खाली करायची आणि त्या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र जे आहे ते न्यायालयात सादर करायचं आणि त्यानुसार 3 वाजता पुन्हा सुनावणी होईल, हे स्पष्ट निर्देश, आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। यामुळे आता पुढचा भाग जो काय असेल ते आता जरांगे पाटील थोड्याच वेळात स्पष्ट करतील। कारण का ही टीम जी आहे ही त्यांची कोर्टामध्ये वकिलांची टीम होती, ती वकिलांची टीम तिकडं जाईल आणि त्यांना सांगेल। पण जरांगे पाटील हे तिथून हटतील असं दिसत नाही आहे। कालचे आदेश त्यानंतर देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी इथून जाणार नाही, तुम्ही काही करा, तुम्ही जर या पद्धतीने जर भूमिका घेतली तर एक काळा डाग तुमच्यावर सरकारवरती लागेल, अशा पद्धतीनं फडणवीस सरकारला त्यांनी पुन्हा एकदा टीका केली होती। अमित, अगदी प्रेक्षकांना पुन्हा सांगूया, मराठा आंदोलनावरती सध्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचे अपडेट्स आपण बघतोय। मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही महत्त्वाची सुनावणी पार पडते। तर आपण बघतोय कोर्टाने अतिशय महत्त्वाची निरीक्षण नोंदवलेली आहेत। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय अशी सूचना कोर्टानं केलेली आहे। दरम्यान कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, अन्यथा 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलेलं आहे। 3 वाजेपर्यंत आम्हाला सर्व काही सुरळीत हवं असं कोर्टाने खडसावून सांगितलेलं आहे। कारवाईबाबत 3 वाजेपर्यंतची वस्तुस्थिती कळवा अशी सूचना सुद्धा कोर्टानं केलेली आहे। गरज पडल्यास आम्ही स्वतः कारवाईची भूमिका घेऊ असं कोर्ट म्हणतंय। पुन्हा एकदा जाऊया अजितकडे। अजित, कोर्टाने खरं तर महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत, 3 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे, मात्र मनोज जरांगे पाटील आंदोलनावरती ठाम दिसत आहेत। त्यामुळे 3 वाजता आम्ही ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलेलं आहे। अजित, 3 वाजेपर्यंत आम्हाला सर्व काही सुरळीत हवंय असं कोर्टानं अगदी खडसावून सांगितलेलं आहे। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवं असं कोर्टानं सांगितलेलं आहे। न्यायालयाचे हे स्पष्ट निर्देश आणि आदेश असं म्हणावं लागेल। न्यायालयाने जे सांगितलंय ते असं आहे की जी परिस्थिती 4 दिवसापासून मुंबईत आहे, आजचा 5वा दिवस आहे आणि असं असून सुद्धा मुंबईत जवळपास तीच परिस्थिती आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील जो मुख्य तिकीट घराचा जो हॉल पॅसेज आहे त्या पॅसेजमधून जरी आंदोलकांना बाजूला काढण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी आंदोलक एक नंबर प्लॅटफॉर्मपासून ते 7 नंबर प्लॅटफॉर्मपर्यंत ट्रॅकला लागून जे प्लॅटफॉर्मची जागा आहे त्या प्लॅटफॉर्मच्या जागेवर बसलेले आहेत। त्याचबरोबरीनं अजूनही आझाद मैदानच्या बाहेर, मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलकांनी त्यांच्या गाड्या हटवलेल्या नाही आहेत। मोठ्या प्रमाणात आंदोलक तिथेच आहेत आणि आंदोलकांची संख्या जी सांगितली होती 5,000 त्यापेक्षा जास्त अजूनही आंदोलक आहेत। त्यांची संख्या जवळपास 50,000 ते 1,00,000 सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे न्यायालयाने स्पष्ट केलं
की मुंबईची ही परिस्थिती आहे ती अशी नाही पाहिजे. मुंबईची परिस्थिती सर्वसामान्यांसारखी पाहिजे जी आधी असायची. त्यामुळे 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, अन्यथा आम्हाला कारवाईचे आदेश द्यावे लागतील. हे स्पष्ट आदेश आणि स्पष्ट निर्देश जे आहेत आम्ही ते न्यायालयाने दिलेले आहेत. अगदी आपण अजित काल पण बघितलं होतं, काल पण कोर्टाने अतिशय महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या आणि आजच्या सुद्धा सूचना अतिशय महत्त्वाच्या आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 वाजेपर्यंत आम्हाला सर्व काही सुरळीत हवंय असं सक्त ताकीदच कोर्टानं दिलेली आहे. कारवाईबाबत 3 वाजेपर्यंत वस्तुस्थिती कळवा असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे. गरज पडल्यास आम्ही स्वतः कारवाईची भूमिका घेऊ असं सुद्धा कोर्टानं म्हटलं आहे. अजित, खरं तर हे अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल. गरज पडल्यास आम्ही कारवाई करू असं कोर्टानं अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं आहे की न्यायालयाला न्यायालयाचे अधिकार वापरावे लागतील आणि त्या दृष्टीनं आणि त्या अनुषंगे आदेश जे आहेत किंवा कारवाई करण्याचे आदेश असतील किंवा पोलिसांना आदेश देण्याचे जे काम आहेत ते न्यायालयाला करावं लागेल आणि ते न्यायालय करू शकतं. एक प्रकारे सक्त ताकीद ही मराठा आंदोलकांना किंवा त्यांचे जे नेतृत्व करणारे आहेत त्यांना न्यायालयाने दिलेलं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. आणि हे म्हणणं म्हणजे एक प्रकारे न्यायालय या संपूर्ण गोष्टीवर किती नाराज आहे. गेली 4 दिवस मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं सगळा जाम लागलेला आहे किंवा जनजीवन जे आहे ते ठप्प झालेलं आहे, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे, हे सगळं लक्षात घेता न्यायालयाने त्यांची भूमिका मांडणं आणि या शब्दात आंदोलकांना सांगणं एक प्रकारे न्यायालयाने त्यांची नाराजी व्यक्त करणं किंवा संताप व्यक्त करणं असंच म्हणावं लागेल. खरं अगदी कोर्टानं कडक शब्दात खरं तर अजित सांगितलं होतं, मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय. मात्र आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील काही वेळापूर्वी जे बोलत होते तेव्हा ते म्हणाले की आंदोलनावरती आम्ही ठाम आहोत, आरक्षण घेतल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, कुठलाही कार्यकर्ता मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगेंनी सुद्धा अजित सांगितलेलं होतं. त्या सुनावणीनंतर मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत जी सुनावणी काय झाली या संदर्भात संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती आणि न्यायालयाने दिलेले आदेश निर्देश यांची सर्व माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. पण त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांच्या भाषणात सांगितलं की फडणवीस मुद्दामून न्यायालयाला खोटी माहिती देत आहेत, त्यांना हे आंदोलन चिरडायचं आहे, त्यांना या मराठा आंदोलकांवरती अन्याय करायचा आहे, त्यांना लाठीचार्ज करायचा आहे. पण असं असलं तरी मला गोळ्या जरी घातल्या किंवा मला इथून तुम्ही हुसकावून जरी लावलं तरी मी जीव सोडला तरी इथून हटणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही. म्हणजे एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांचं हे वक्तव्य या सगळ्या आंदोलकांना उद्देशून होतं. यामुळे कालची त्यांची ही भूमिका आणि त्यानंतर न्यायालयाने आजचे दिलेले निर्देश आदेश ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यावरती न्यायालयाने संताप व्यक्त केलेला आहे. न्यायालयामध्ये जे काही घडलं ते आपल्या ज्या प्रतिनिधी होत्या सुष्मिता बदाने त्यांनी स्वतः त्या अटेंड केलेल्या आहेत. सुष्मिता, खरं तर न्यायालयाने निर्देश आदेश दिले या म्हणण्यापेक्षा संताप व्यक्त केला असं म्हणावं का? नक्की सर्वसामान्य मुंबईकरांना जो त्रास झालेला आहे तो आम्ही सुद्धा अनुभवला असं कोर्टानं म्हटलेलं आहे. या युक्तिवादामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आंदोलकर्त्यांना 5,000ची परवानगी असताना अतिरिक्त जे आंदोलकर्ते आले त्यांना तुम्ही हटवण्यासाठी किंवा परत जाण्यासाठी कशा पद्धतीनं सूचना दिल्या याही कोर्टानं विचारला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकारला सुद्धा यापूर्वीच्या सुनावणीमध्ये जे कोर्टाने आदेश दिलेले होते ते कोर्टातले आदेश तुम्ही कशा पद्धतीने मान्य केले किंवा त्यावरती कारवाई कशा पद्धतीने केली हे सांगणं महत्त्वाचं आहे. स्वतः न्यायमूर्तींनी हे स्पष्ट केलं की एअरपोर्टवरनं त्यांच्या निवासस्थानाकडे जात असताना त्यांना रस्त्यावरती अनेक वाहनं दिसली. या अनेक वाहनांमध्ये मुख्यत्वे मुंबईतले अनेक रस्ते हे ब्लॉक होत होते आणि ह्या ब्लॉक झालेल्या रस्त्यांमुळे नाहक नागरिकांना त्रास होत आहे. अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयांना अघोषित सुट्टी द्यावी लागली. जर नागरिकांना अशा पद्धतीने त्रास होत असेल तर राज्य सरकार म्हणून तुम्ही हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जरांगींच्या वकिलांना सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीचा मुद्दा समोर येतो तर तुमच्या वतीनं कोर्टाचे निर्णय तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं आहे आणि ते या बाबतीत झालेलं नाही. कोर्टानं दोन्ही बाजूला फटकारलेलं आहे. 3 वाजेपर्यंतची वेळ मिळालेली आहे. 3 वाजेपर्यंत ॲफिडेव्हिट सादर करावं लागणार आहे. ज्या ॲफिडेव्हिटमध्ये कशा पद्धतीनं कारवाई करण्यात आली, कशा पद्धतीनं थेट या आंदोलकर्त्यांना बाहेर हटवण्यात आलं हे स्पष्ट करायचं आहे. कोणत्याही पद्धतीची परवानगी नसताना जर हे आंदोलक थांबलेले असतील तर त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे असं म्हटलंय. एक महत्त्वाचा मुद्दा होता की मुंबई पोलिसांनी नोटीस दिली होती जरांगे पाटील आणि सगळे जे आंदोलक जे आयोजक आहेत त्यांना की तुम्ही आझाद मैदान रिकामं करावं. तर त्या गोष्टीची काही न्यायालयामध्ये चर्चा झाली का? त्यावर काही युक्तिवाद झाला का? आणि जरांगे पाटील किंवा आंदोलक
ते मैदान सोडणार आहेत का, यावर त्यांच्याकडून काही युक्तिवाद करण्यात आला का किंवा त्याचं काय सांगण्यात आलं का? खरं तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा हाच होता की कोर्टाचे जे आदेश होते त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जर 2 दिवस परवानगी नाही, मैदान खाली करण्याच्या तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, तर याचाच अर्थ तुम्ही त्या जागेवरनं बाहेर पडणं हे गरजेचं आहे. 5,000हून अधिक आलेल्या लोकांना केवळ तुम्ही सूचना केल्या, परंतु अनधिकृत पद्धतीनं मैदानावरती ठिय्या मांडून बसणाऱ्या लोकांवरती राज्य सरकारने काय कारवाई केली हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. जी वाहनं रस्त्यावरती उभी आहेत त्यांची माहिती देणं सुद्धा गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला कोर्टानं सर्वसामान्यांच्या बाजूने या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या त्यावेळेला हेही म्हटलेलं आहे की राज्य सरकारनं सुद्धा या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी, थेट कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. जर अशा पद्धतीने कारवाई केली नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सारख्या गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा आम्ही विचार करू. आम्ही स्वतः शहानिशा करू की हे आंदोलकर्ते हटलेले आहेत की नाही. हाच प्रश्न होता की न्यायालयाने हे सगळं सांगताना या शब्दात म्हटलं की जर तुम्हाला कारवाई करता येत नसेल तर आम्ही कारवाई करू का, आम्ही स्वतः कारवाई करू शकतो. म्हणजे एक प्रकार उपस्थित या संदर्भातली काही माहिती समोर येते का? या सुनावणीला महाधिवक्ते उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचे वकील देखील उपस्थित आहेत. एमी फाउंडेशनचे वकील उपस्थित आहेत आणि न्यायमूर्ती हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये काल एक चित्र आम्ही असं होतं की ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या संपूर्ण परिसराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक होते आणि घोषणाबाजी करत होते. सुनावणी सुरू असताना ते देखील कोर्टाने दखल घेतली होती. त्यामुळे आजच्या घडीला या सगळ्या परिसरामध्ये मराठा आंदोलकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये थांबून दिलं जात नाहीये. सगळ्यांना न्यायालयाच्या मागच्या बाजूला किंवा जे ओव्हल मैदान आहे त्या बाजूला तर काही तांत्रिक व्यत्यय येतोय, मात्र महत्त्वाचे अपडेट समोर येतात. सरकारकडून महाधिवक्ता सराफ हे बाजू मांडतायत. महत्त्वाच्या घडामोडी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. मराठा आंदोलनावरती आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे. इथून पुढे काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. आंदोलनाविरोधातील 3 याचिकांवरती ही सुनावणी आता पार पडणार आहे. दरम्यान या सुनावणीला आता सुरुवात झाली आणि मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर तसंच न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आता पार पडते. फक्त 500 वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असल्याचं माने शिंदे यांनी सांगितलेलं आहे. आंदोलकांसाठी कोणतीही व्यवस्था केली नाही असं सुद्धा माने शिंदे यांनी सांगितलंय. फक्त 500 वाहनांच्या पार्किंगसाठीची व्यवस्था आहे असा उल्लेख माने शिंदे यांनी केलेला आहे. आपण बघितलं होतं काही वेळापूर्वीच पोलीस नोटीस घेऊन गेले होते, मात्र मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावरती त्या ठिकाणीच आंदोलन करण्यासाठी ठाम होते. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी अजित या संदर्भातली आपल्याला अधिकची माहिती देतात. अजित, आपण बघितलं होतं काही वेळापूर्वी पोलीस या ठिकाणी नोटीस घेऊन गेले होते, मात्र मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरतीच आंदोलनासाठी ठाम आहेत. नक्कीच कोर्टामध्ये सतीश माने शिंदे हे अत्यंत वरिष्ठ आणि प्रसिद्ध असे कायदेपंडित आहेत. त्यांच्या ते या मराठा आरक्षणाबाबत आणि मराठा आंदोलक जे त्यांच्या बाजूनं युक्तिवाद करतायत आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की जागा दिली होती त्या जागेमध्ये फक्त 500 वाहनं पार्किंग होतील. मराठा आंदोलक जे आहेत न्यायालयाने सांगितल्यानुसार ते सगळे आंदोलक जे आहेत त्या परिसरातून बाजूला झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात जे आलेले आहेत ते त्यांची एक स्वतःची मागणी आहे किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला त्यामुळे आलेले, त्यामुळे त्यावर सरकार निर्णय घ्यावा आणि सरकारने यांची सगळी बाजू जी मांडावी. त्याच पद्धतीने यांना तिथं कुठे बसण्याकरता किंवा उपोषण करण्याकरता जागा द्यावी ही मागणी सतीश माने शिंदे यांच्याकडून करण्यात येते. साधारणपणे 50 ते 1 लाख लोक मुंबई रस्त्यावर आली होती अशी माहिती कोर्टामध्ये दिली गेली होती. त्यानंतर काही लोकांकडून त्रास होतोय. आंदोलकांमधील काही असे लोक आहेत की जे हुल्लडबाजी करतायत, पण ते नक्कीच मराठा आंदोलक आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यावर आम्ही माफी मागतो असं देखील सतीश माने शिंदे यांनी न्यायालयामध्ये म्हटलेलं आहे. त्यावर न्यायालयाने स्पष्ट केलं की हे फारच गंभीर आहे. राज्याकडून याच्या दखल घेतल्या गेल्या नाही. या त्रुटी का झाल्या याचा शोध गेला पाहिजे. मुंबईची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सहन न करण्यासारखी आहे. आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामे करावा, अन्यथा कारवाई आम्हालाच करावी लागेल किंवा कारवाईचे आदेश द्यावे लागतील असं न्यायमूर्ती त्यांच्या जेव्हा जे सतीश माने शिंदे यांनी जो युक्तिवाद केला त्यावर ते म्हटलेले आहेत. अजित, खरं तर आत्ताची सुनावणी अतिशय महत्त्वाची आणि इथून पुढे कशा पद्धतीने आंदोलनाची दिशा ठरू शकते किंवा त्यात बदल होऊ शकतो आजच्या सुनावणीनंतर? आजच्या सुनावणीनंतर खरं तर मनोज जरांगे पाटील काय सांगतात हे महत्वाचं आहे. कारण का कालची सुनावणी झाली, काल सगळं आदेश दिले गेले होते. मुंबई पोलिसांनी नोटीस देखील त्यांना दिलेली आहे.
खाली करण्याची, पण तरी देखील मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो संपूर्ण परिसर जो आहे तो खाली करायला तयार नाहीयेत. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलंय. तर त्या गोष्टीची देखील माहिती जी आहे ती न्यायालयाला दिली जाईल आणि त्यानुसार न्यायालय पुढे काय सांगतं, न्यायालय काय आदेश देतं हे पाहावं लागेल आणि मग जरांगे पाटील यांची काय भूमिका असेल हे देखील पाहावं लागेल. अजित, आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी अशा पद्धतीने कोर्टाने पुन्हा एकदा सांगितलं. 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असं कोर्टानं सांगितलेलं. मात्र मनोज जरांगे पाटील अजून सुद्धा त्याच ठिकाणी आंदोलनावरती ठाम दिसत आहेत. बरोबर आहे. न्यायालयाने हे स्पष्ट केले की काल तुम्हाला आदेश दिले होते त्यानुसार तुम्ही अद्यापही मुंबई खाली केलेली नाहीये. मुळात न्यायालयाचं देखील हेच म्हणणं आहे की जी जागा आंदोलनाकरता दिलेली आहे, उपोषणाकरता दिलेली आहे ती आझाद मैदान आहे, त्याच्या बाकी इतर ठिकाणी कोणी नसावं अशी न्यायालयाचं म्हणणं आहे. तर त्याबाबत याचिकाकर्त्यांचे वकील जे आहेत त्यांना देखील विचारणा करण्यात आली होती आणि मराठा आंदोलक जे आहेत त्यांचे वकील सतीश माने शिंदे यांना देखील न्यायालयाने विचारलेलं आहे. तर त्याबाबत आता ते युक्तिवाद सतीश माने शिंदे करतायत. जे सुरू आहे ते बेकायदेशीर सुरू असं कोर्टाने निरीक्षण नोंदवल्याचं आपल्याला सध्या बघायला मिळतं आणि 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असं कोर्टानं पुन्हा एकदा सांगितलं. अजित, नक्कीच याबरोबरच लाऊडस्पीकर जे आहेत ते देखील त्याची परवानगी नव्हती, ते तुम्ही कसे काय वापरले त्याबद्दल सरकारने माफ करा न्यायमूर्तींनी जे मराठा आंदोलकांचे वकील आहेत सतीश माने शिंदे यांना विचारलेलं आहे, तुम्हाला कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात तुम्ही अपयशी आहात का किंवा तुम्हाला यश येत नाही का असं सरकारी पक्षाला न्यायालयाने विचारलेलं आहे. 3 वाजेपर्यंत तुम्ही सर्व खाली करणार आहात का या शब्दात न्यायालयाने जे आंदोलकांचे वकील आहेत त्यांना विचारले. निश्चित प्रेक्षकांना पुन्हा सांगूया, अतिशय महत्त्वाची सुनावणी सुरू आहे आणि जे सुरू आहे ते बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. 3 वाजेपर्यंत परिसर मोकळा करा, मुंबई रिकामी करा अशा पद्धतीने कोर्टानं खडसावून सांगितलेलं आहे. महत्त्वाचे अपडेट समोर त्यांना आपल्याला बघायला मिळत आहेत. जे सुरू आहे ते बेकायदेशीर सुरू आहे असं निरीक्षण सुद्धा कोर्टानं नोंदवलेलं आहे. आज मराठा आंदोलनावरती सुनावणीला आता सुरुवात झालेली अतिशय महत्त्वाची सुनावणी. मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सध्या पार पडते. कालच्या सुनावणीनंतर तुम्ही काय केलं असं खरं तर कोर्टानं सवाल उपस्थित केलेला आहे. कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला समोर त्यांना बघायला मिळत आहेत. कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो. एकीकडे आपण बघतो मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावरती ठाम आहेत, आझाद मैदानावरच आंदोलन करणार, मुंबई सोडणार नाही यावरती मनोज जरांगे पाटील ठाम. तर दुसरीकडे कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे. त्यामुळे इथून कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलं. त्यामुळे इथून पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरतीच आंदोलन करण्यासाठी ठाम आहेत. मराठा आंदोलक मुंबई सोडणार नाहीत असं मनोज जरांगे पाटील एकीकडे म्हणतायत, तर दुसरीकडे कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे. काही वेळापूर्वीच पोलिसांनी नोटीस दिलेली होती तो परिसर रिकामा करण्यासाठी, आझाद मैदान रिकामा करण्यासाठी, गाड्या वाहनं तिकडनं हलवण्यासाठी. मात्र कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलंय, कारण मनोज जरांगे पाटील त्याच ठिकाणी आंदोलनावरती ठाम दिसत आहेत. या दरम्यान कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे. आपण बघतोय मराठा आंदोलनावरती आता सुनावणीला सुरुवात झाली आहे. मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही महत्त्वाची सुनावणी सध्या सुरू आहे. पोलिसांनी मोबाईल व्हॅनचा डाटा सादर करावा असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण झाल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. आपण बघतो महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला आता समोर येताना दिसत आहेत. कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे. पोलिसांनी मोबाईल व्हॅनचा डाटा सादर करावा असं कोर्टानं सांगितलेलं आहे. तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असंही कोर्टानं सांगितलंय. कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे. खरं तर मराठा आंदोलनावरती सुनावणीला सुरुवात झाली. कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. महत्त्वाचा अपडेट समोर येतोय, अन्यथा 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलंय. कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलेलं आहे. कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ आता देण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती आरती साठे आणि
मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ, अन्यथा 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलंय. 3 वाजेपर्यंत आम्हाला सगळं सुरळीत हवं असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे. आपण बघितलं होतं काल सुनावणी पार पडली, त्यानंतर आजच्या सुनावणीत महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायला मिळत आहेत. कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ सध्या देण्यात आलेली आहे, अन्यथा 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलंय. 3 वाजेपर्यंत आम्हाला सर्व सुरळीत हवं असं कोर्टानं खडसावून सांगितल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मराठा आंदोलनासंदर्भातली महत्त्वाची सुनावणी आणि त्यानंतर आलेले सगळे महत्त्वाचे अपडेट्स आपण बघतोय. कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ सध्या देण्यात आलेली आहे, अन्यथा 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलेलं आहे. 3 वाजेपर्यंत आम्हाला सर्व सुरळीत हवं असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे. आपण बघितलं होतं अनेक रस्ते बंद झालेले होते, वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला होता. यानंतर कोर्टाकडून राज्य सरकारला आता 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे, अन्यथा 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलेलं आहे. मराठा आंदोलनावरती सुनावणीला सुरुवात झाली. मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही महत्त्वाची सुनावणी सध्या पार पडते. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे या संदर्भातली अधिकची माहिती देतात. अजित, अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत. कोर्टाकडून राज्य सरकारला आता 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. ही वेळ खरं तर काल देण्यात आली होती आणि त्या वेळेनुसार राज्य सरकारने काल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे होत्या, ही माहिती जी आहे ती दिली होती. पण असं असून सुद्धा बऱ्याच ठिकाणी अजूनही मराठा आंदोलक आहेत. विशेष करून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल त्या परिसरामध्ये अजूनही सगळे आंदोलक आहेत. त्यानंतर मुंबई महानगरपालिका ते मेट्रो सिनेमा या सगळ्या परिसरामध्ये अजूनही गाड्या आहेत, तो रस्ता अजूनही बंद आहे. ही माहिती जेव्हा कोर्टामध्ये दिली गेली तेव्हा न्यायालयाने स्पष्ट केले की तुम्हाला आम्ही वेळ दिली होती आणि 3 वाजता पुन्हा आम्ही सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आझाद मैदान खाली करा, आंदोलनांना जे आंदोलक आहेत त्यांना हटवून ॲफिडेव्हिट द्या. सतीश माने शिंदे यांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिलेत. गरज पडल्यास आम्ही स्वतः कारवाईची भूमिका